फायनली सिद्धेश आणि सायली यांच्यावर अक्षरांचा वर्षाव पडला. त्याच्यानंतर तिने पुढच्या विधींसाठी आपला लुक चेंज केला. या लुकमध्ये पण ती खूप छान दिसत होती. पुढचे विधी या मंडपमध्ये होणार होते. तर पहिला विधी होता ज्याच्यामध्ये चुलते असतात त्या नवरीचे, ते धारेची भांडी देतात आणि धार घालतात. तर या पद्धतीला तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर दोघांनी आशीर्वाद घेतले काका काकींचे आणि त्यांचा आहेर वगैरे दिल्यानंतर पुढच्या विधीला सुरुवात झाली. तर मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की दोघीजण इतके छान दिसत होते. रेड दोघांनी पण मॅचिंग केलं होतं आणि खूप छान दिसत होते. त्याच्यानंतर विधी सुरू झाले. त्यानंतर सिद्धेशनं रेवतीला जे मंगलसूत्र होतं तर ते मंगलसूत्र घातलं. खूप छान मंगलसूत्र होतं, डिझाईन पण खूप छान होतं आणि एकंदरीत दोघे खूप भारी दिसत होते. एकदम छान ग्लो आला होता या दोघांच्या चेहऱ्यावरती आणि स्माईल पण छान होते आणि सगळं वातावरण खूप छान होतं. बाकी पुढचे विधी कसे झाले ते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत बाय बाय.